नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. कृषी मूल्य आयोगाच्या राज्याच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. हे अतिशय स्वागतार्ह बाब आहे. कारण कृषी मूल्य आयोग असतो हे फारसं लोकांना माहितीच नव्हतं. पाशा पटेल यांची निवड पहिल्यांदा झाल्यानंतर अशा प्रकारचा एक आयोग आहे हे लोकांना कळलं. आणि त्यावेळेला आयोगाचा अध्यक्ष काय काय करू शकतो, म्हणजे आयोगाचा अध्यक्ष हा केवळ शेतमालाचे भाव मूल्य निर्धारण एवढंच तो काम करतो असं नाही, तर त्याच्या पुढे जाऊन शेतमालाच्या धोरणाच्या संबंधामध्ये आयात निर्यातीचं धोरण कसं असावं यासंबंधी पाठपुरावा करून पाशा पटेल यांनी आपल्या कारकिर्दीत चांगले निर्णय घेतले होते. तेव्हा शेतमालाचे भाव वाढण्यास मदतही झाली होती, कारण आयात निर्यातीचं धोरण हे बदलतं होतं. मात्र त्यानंतर सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये जो बदल केला आहे तो गेले वर्ष दीड वर्ष आपण बघतो कुठेच आयात कर नाही. खाद्यतेलाला आयात कर नाही, डाळीला नाही, आणि त्यामुळे विदेशातला माल आपल्याकडे डंप झाला आहे आणि आपल्या शेतमालाचे भाव पडलेले आहेत. आता सोयाबीनच्या विषयामध्ये पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक दिंडी काढली होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस सामील झाले होते. पाशा पटेलची प्रमुख दिंडी होती. 2013 साली सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. आता 2023 साल आहे. 10 वर्ष झाले. सोयाबीनचा भाव 4,600 रुपये हमी भाव आहे आणि बाजारपेठेमध्ये तो 4,300, 4,200 अशा भावाने सध्या विकला जातो आहे. म्हणजे 10 वर्षानंतरचा हा फरक आहे. आता पाशा पटेल हे सोयाबीनचा भाव काय मागणार हा प्रश्न आहे. म्हणजे काय आहे की ते त्या ज्या पदावर, तेव्हा पदावर नव्हते, विरोधी पक्षात होते, त्यामुळे ती दिंडी काढली त्यांनी. 2014ला पुन्हा मोदींचं सरकार आलं. तेव्हा राजू शेट्टी ते देखील NDमध्ये आले होते आणि राजू शेट्टी आले तेव्हा 1,000 रुपयाने भाव गडगडला होता. तेव्हा त्यानं विचारलं होतं की बाबा रे, तुम्ही इकडे आलात आणि एकदम सोयाबीनचा भावात फरक पडला आहे, काय आहे? तेव्हा ते मूग गिळून गप्प होते, कारण NDA सरकार फायदे पाहिजे होते. पाशा पटेल हे जेव्हा कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी भाव ठरवण्यामध्ये प्रयत्न केला, शिफारशी केल्या. पण काय झालं हो, एकूण शेतमालाच्या भावामध्ये पाशा पटेल जे तत्त्वज्ञान सांगायचे अगोदर की कसा भाव ठरला पाहिजे, मेहनत कशी, बैलाची मेहनत, शेतकऱ्यांची मेहनत वगैरे सगळं त्यांनी कॅल्क्युलेशन काढायचे. पण भाववाढीमध्ये त्यांनी मांडलेले मुद्दे कोणी गृहीत धरले का? आपण पाहतो आहोत शेतमालाचे भाव इकडे राज्य सरकार काहीही शिफारस करू दे, केंद्र सरकार ठरवतं आणि ते भाव कोणाचे किती वाढवायचे ठरवतं. आता बघा, नुकतंच रब्बी हंगामाचे भाव जाहीर झालेले आहेत. आता रब्बी हंगामाच्या भावामध्ये गव्हाचा जो भाव आहे ना, बाजारपेठेत जो गहू, अगदी कमी दर्जाचा गहू देखील 30 रुपये किलो आहे आणि गव्हाचा जो भाव, हमी भाव 2300 रुपये देण्यात आला आहे. आता कोण तिकडे हमी भावामध्ये घालेल? मुळात त्याचा हमी भाव बाजारपेठेपेक्षा अधिक असायला पाहिजे, किंवा त्याचं जे ठरवलं कसं, इतके वर्षांनी 2300 रुपयेच क्विंटल गव्हाचा भाव. म्हणजे हे जे आहे ना, मुळात भावच नीट ठरवले जात नाहीत. आता सूर्यफूल आहे, करडई आहे, ह्यांचे सूर्यफुलाचं आपण बघतोय 3 वर्ष झालं जो हमी भाव जाहीर केला जातो त्याच्यापेक्षा बाजारपेठेमध्ये 2,000 ते 2,500 रुपये कमी भावाने सूर्यफूल विकलं जातं. आता त्यावेळेला सरकार काय हस्तक्षेप करतं? शेतकऱ्याचा माल खरेदी करतं का? नाही खरेदी करत. मग ह्या हमी भाव जाहीर करण्याला अर्थ काय? म्हणजे आत्ता तुम्ही रब्बी हंगामात भाव जाहीर केलात आणि जेव्हा प्रत्यक्ष हरभरा मार्केटमध्ये येतो तेव्हा भाव पडतात आणि मग तेव्हा खरेदी केंद्राच्या विषयातलं काय आपण बघतोय. ठीक आहे, या सरकारने खरेदी केंद्रावरही खरेदी केली, पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारपेक्षा ती अधिक केली, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण ती किती टक्के हो? 25% मॅक्झिमम.
पण 75% शेतकऱ्यांची जी ससेहोलपट होते, त्यांचं जे नुकसान होतं त्याचं काय? या सगळ्या विषयामध्ये म्हणजे मग एक टिळा लावायला करायचं का? कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष कोणीतरी असला पाहिजे बाबा, ह्याच्यासाठी करायचं का? त्याच्या हातातच काही नाही किंवा त्याचं सांगणं जर कोणी ऐकणार नसलं तर उपयोग काय ना? मग काय आहे की हे जे प्रश्न आहेत ना, मग आता समजा रब्बी हंगामाचे भाव जाहीर झालेत. आता पाशा पटेलच्या कृषी मूल्य आयोगाचं काम काय? पुढच्या खरीप हंगामातले भाव, बरोबर आहे ना? तोपर्यंत काहीच नाही आहे. बरं, त्या भावाची काय जी काही शिफारस करतील ती काय ऐकलीच पाहिजे असं काही नाही आहे. मग त्याचं होणार आहे काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही लक्ष देत नाही. फक्त तोंड देखल्या कौतुक केलं जातं. आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत हे ठरलेलं वाक्य राजकारण्यांचं, आणि शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही हे पण चलनी वाक्य आहे. पक्ष कुठलाही असो हे वाक्य ठरलेले असतात. सत्तेत जो असतो ते आम्ही कसं हिताचं करू तसं सांगतो, आणि विरोधातला जो असतो ना ते सरकार कसं चुकीचं आहे हे सांगतं. पण दोघेही एकाच माळेचे मणी आहेत हे आता शेतकऱ्याला कळून चुकलं आहे. एक्स गेला काय आणि वाय आला काय, काँग्रेस गेला काय आणि भाजप आलं काय, आम्हाला काही फरक पडत नाही. अनुदान वगैरे सगळ्या ठीक आहे. तुम्ही जर भाव योग्य दिला ना तर विषयच राहत नाही ना. कशाला कोणाच्या पाया पडायला लागतं? कशाला हे 2-2 हजार रुपयाचे अनुदान कोण मागायला लागलं? भाव चांगले द्या ना, विषयच येत नाही. सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले आहेत हे कळत असतानाही शेतकऱ्यालाच त्याच्या टाळूवर कायम का मारलं जातं? आता पाशा पटेल यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा कसा फायदा उठवणार? आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल करून भाव वाढले जाणार का? नाहीतर मग हे कशाला घ्यायचं ना? अशा पद्धतीचं पद घेऊन उपयोग काय? म्हणजे लोकांच्या शिव्या खायचंच पद आहे ते, दुसरं काहीच नाही. जर काही होणार नसेल, हे जर पद घेतलंय तर शेतकऱ्यांच्या प्रती निष्ठा ठेवून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. यासाठी त्यांनी काही केलं, केंद्र सरकारने त्याला प्रतिसाद दिला, राज्य सरकारने प्रतिसाद दिला तर या पदाचा काही उपयोग होईल. अन्यथा पदासाठीचं पद फक्त पाशा पटेल ह्यांना ते मिरवता येईल की मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा माझी निवड झाली, सरकारने माझ्यावर विश्वास ठेवला, सगळं कौतुकाचं ठीक आहे. शेतकऱ्यांचं काय होणार आहे? सरकारने पण सांगितलं पाहिजे, पाशा पटेलनी यांनी सुरुवातीला सांगितलं पाहिजे की मी हे पद घेतलंय, आता शेतकऱ्यांचे भाव अमुक अमुक होतील. सोयाबीनच्या दिंडीच्या वेळेला 10 वर्षापूर्वी 6,000 भावाची मागणी केली होती, आता 10,000 भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी मी लढेन हे सांगितलं गेलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. अन्यथा याचा काहीही उपयोग नाही. पाशा पटेलना त्याचा उपयोग जो व्हायचा तो होऊ द्या, आमचं त्याचं काही म्हणणं नाही, पण शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. नाहीतर अशा पद्धतीच्या रचना व्यवस्था उभ्या केल्यात त्याला काही एक अर्थ उरणार नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.